नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरात अवैध दारू विक्री गुन्हे शाखेची धडक कारवाई सुरू आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने फ्रेझरपुरा पोलीस ठाणे हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात विशेष मोहीम राबविली। या मोहिमेदरम्यान 3 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। पहिल्या कार्यवाहीत मेहबूब सकरू मांजरे वय वर्ष 45 राहणार फ्रेझरपुरा याच्याकडून 10 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। दुसऱ्या कार्यवाहीत 58 वर्षीय महिला राहणार कुंभारवाडा हिच्याकडून 10 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली। तर तिसऱ्या कार्यवाहीत सुनील दत्तूपंत आठवले वय वर्ष 54 राहणार संजय गांधीनगर यांच्याकडून 180 ml च्या 15 बाटल्या बॉबी संत्रा दारू असा एकूण 7200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या तिन्ही आरोपींविरुद्ध अवैध दारू बाळगणे व विक्री करणे या गुन्ह्याखाली फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सर्व आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय। अमरावती शहरात अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांची कारवाई सुरू असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात महिलांचा संताप उफाळून आलाय। दारू, ड्रग्ज आणि गांजाच्या वाढत्या विक्रीमुळे संतप्त झालेल्या महिलांनी थेट फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडले। रात्री उशिरापर्यंत महिलांनी ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन देत पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। मोबाईल नंबर सहित देतो, काही विषय नाही आहे, पण सरांना येऊ द्या पहिले। ही घटना अमरावती शहरातील फ्रेझरपुरा परिसरात घडली। स्थानिक महिलांनी वाढत्या दारू विक्री, ड्रग्ज आणि गांजाच्या अवैध व्यवहारांविरोधात संताप व्यक्त केलाय। याच पार्श्वभूमीवर महिलांनी थेट फ्रेझरपुरा पोलीस ठाणे गाठत आंदोलन सुरू केले। महिलांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या देत परिसरातील अवैध दारू, ड्रग्ज विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली। स्थानिक महिलांचा आरोप आहे की परिसरात मोठ्या प्रमाणात युवक आणि लहान मुलं ड्रग्ज आणि गांजाच्या आहारी जात आहेत। त्यामुळे समाजावर गंभीर परिणाम होत असल्याचे महिलांनी सांगितले। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आम्ही जर 10:30 वाजता या सगळ्या महिला घरदार लेकरं पाकरं सोडून बिना कोणाच्या काळजीच्या इथे जर बसलो असेल तर याला किती मोठं कारण असायला पाहिजे हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही आहे का? साहेबांना यायला आम्ही अर्ध्या तासापासून इथं बसलेलो आहे, आम्हाला टायमिंग देत आहे 10 मिनिटं 15 मिनिटं, अर्धा तास झाला, साहेब इथं येत का नाही आहे? आम्ही साहेब आल्याशिवाय कुठलीही प्रकारची आम्ही तुम्हाला नोंद देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या कार्यवाहीला आम्ही राहणार नाही। ते साहेब आम्हाला इथे पाहिजे। तिथे पहिले तर फ्रेझरपुऱ्यामध्ये ड्रग्स, एमडी हे तर नाव होतच, पण आता गांजा, क्राईम हे वाढत आहे। 14-14 वर्षाचे मुलं हे गांजा पिऊन क्राईम कडे वळून राहिले। जास्तीत जास्त फ्रेझरपुऱ्याचं नाव डंक्यावर झालंय। ते फ्रेझरपुऱ्याचं नाव आम्हाला मिटवायचं नसून आम्हाला ते उंचावर आणायचं आहे। आमचे मुलं जर हे जर दारू, गांजा हे जर बंद झालं तर आमचे मुलं शिक्षणाकडे वळणार नाहीत का? त्यांना व्यसनच नसलं, हेच जर दारूचे धंदे बंद झाले तर ते लेकरं तो पैसा आपल्या घरात देऊन आपलं शिक्षण करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणार आणि व्यवस्थितपणे ते शिक्षण करून चांगल्या पोस्टिंगवर जातील। आम्हाला त्याचा आनंद होणार नाही का दादा? सांगा, हे पोलीस प्रशासन झोपलेलं आहे का आतापर्यंत? हे येतात, कार्यवाही करतात, 5 मिनिटाची कार्यवाही असते यांची, आले धाड पडली की पुन्हा ते पोलिसांनी पाठपलटी केली की पुन्हा त्यांचे धंदे चालू। हे काय लावलंय तुम्ही? आम्हाला कठोर कार्यवाही पाहिजे पाहिजे पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज कुठल्याही प्रकारचं काही झालं तरी आम्ही इथून उठून जाणार नाही आणि आमची जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहनाची तयारी करून आलेलो आहे। कारण इथे 11:15 आज वाजून राहिले, काहीतरी कारण असायला पाहिजे, ठोक कारण आहे, म्हणूनच आम्ही आमच्या परिवाराचं, लेकराचं, सगळ्यांची काळजी सोडून इथं बसलेलो। काहीतरी मोठं कारण आहे त्याच्या मागे। आम्हाला काही गरज नाही आहे उगाच पोलीस स्टेशन या महिलांनी पाहायचं। कुठलीच महिला असं वाटणार नाही तिला की आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत गेलो पाहिजे। जर पोलीस प्रशासनाने आम्हाला व्यवस्थित सपोर्ट केला तर आम्ही त्यांचे
भरभरून आभार मानू, पण आमच्या या परेशानीचं निर्वाहन करायला पाहिजे. बस एवढीच विनंती आहे. तुमचं नाव? अमरावती शहरातील राजकमल चौक येथे भारतीय जनता पक्ष आणि युवा मोर्चा यांच्या वतीने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. संसद आणि भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी देशाचा विरोधी पक्षनेता कसा असावा तर तो राहुल गांधींसारखा नसावा अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाचा विरोधी पक्षनेता कसा नसावा याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर ते म्हणजे राहुल गांधी. संसदेच्या नियमांचं पालन करत नाही, विषय कोणता चालू आहे हे लक्षात न ठेवता भलत्याच विषयावर बोलतात, याच्यावर अविश्वास प्रस्ताव आणतात आपल्या ओम बिर्ला साहेब म्हणजे सभापतीवर, आणि त्या विषयावर बोलतच नाही. अशा पद्धतीचं एकदम संसदीय काम करतात आणि सगळ्या जगाला ज्ञान वाटत राहतात. अत्यंत लोकशाहीला घातक असणारा जर कोणी असेल तर तो राहुल गांधी आहे. त्याला असं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधींचा मी वारसदार आहे, त्यामुळे या देशावर राज्य करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त गांधी फॅमिलीला आहे आणि मला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे 75 वर्षाचे आहे त्यांना अरे कारे त्या नरेंद्र मोदी को दंडा मारेंगे अशा प्रकारचं भाष्य करणारा हा नेता, याची खरोखरच या देशामध्ये लोकशाहीमध्ये हा नेता लायकीचा नाही आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी राहुल गांधीच्या वागण्याचा निषेध करते आणि अत्यंत डिक्टेटरशिपसारखं वागणं आहे, असंसदीय वागणं आहे, त्याचा निषेध करते. कार्यकर्त्यांच्या मते संसदेमध्ये कामकाज सुरू असताना अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव देणे आणि संसदेच्या बाहेर चहा बिस्किटांवर चर्चा करत वेळ घालविणे हे संसदीय परंपरेला धरून नसल्याचा आरोप करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या पोस्टरला चप्पल मारत काँग्रेस पक्षाविरोधात निषेध नोंदविला. नेते यांनी जो पार्लमेंटमध्ये सभा चालूच असताना त्यावेळेस जो अपमान केला आहे पार्लमेंटचा, त्या अपमानाच्या विरोधात आम्ही आज सगळे त्यांचा निषेध करत आहोत. एक व्यक्ती भारतीय संविधानाचा अपमान नाही करू शकत. पार्लमेंटबरोबर चालू असताना पार्लमेंटमध्ये जे नॉर्म्स आहेत ते पाळायला पाहिजे. बाहेर येऊन काहीतरी बिस्किटची पार्टी करणं, काहीतरी चायनीज खाणं हे काही योग्य नाही आहे. अशा नेत्याला खरंच नेता ठेवण्याचं लायकीचे आहे की नाही हे ठेवणं फार हा विषय समजणं फार आवश्यक आहे काँग्रेस पार्टीला. पण आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही सगळे लोक याचा निषेध करतो. या आंदोलनामुळे राजकमल चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा प्रकारे अमरावतीमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांनी सतर्कता दाखवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलाय. सफाई कामगारांच्या घोषित बंदमुळे अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर माहितीनुसार अमरावतीतील प्रभाग क्रमांक 6 मधील मोरबाग, विलासनगर, गौडीपुरा, मसानगंज, झाडपीपुरा, चेतनदास बगीचा, बजरंग टेकडी आणि इतवारा बाजार परिसरात सफाई कामगारांनी घोषित बंद पुकारल्यामुळे स्वच्छतेची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सकाळपासूनच परिसरात कामगार कामावर न आल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांची साफसफाई होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. इतवारा बाजार येथील मशिदीसमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून पिंजरा गल्ली परिसरात नाल्यांमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. माजी महापौर आणि सध्याचे नगरसेवक संजय नरवणे यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की अधिकाऱ्यांचे फोन बंद आहेत आणि प्रत्यक्ष पाहणीसाठीही कोणी येत नाही. नाल्यांचे पाणी घरात शिरत असून किडेमुंग्यांचा त्रास वाढला आहे. स्वच्छतेचा ठेका ज्या कंपनीला देण्यात आला त्या कंपनीकडे आवश्यक साधन सामुग्री नसल्यामुळे काम होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय. ह्या प्रभागाचा नगरसेवक आहे सध्या. आजपासून साफसफाईचे काम गुन्हारवाल्याकडे देण्यात आली होती,
पण सध्या कोणार्कवाला इथे उपस्थितच नाही आहे आणि साफसफाईसाठी एक पण माणूस नाही आहे वार्डात. तसेच वार्डात 4 वर्षाचं प्रशासन असल्यामुळे वार्डात गंदगीचा हाहाकार झालेला आहे आणि आता तो जो कॉन्ट्रॅक्ट होता जुना त्यांच्यासाठी आरोग्य अधिकारी आम्हाला म्हणत होते की बा 15 दिवसानंतर आता नवीन चालू होणारच आहे, तर तो 15 दिवस त्याला काही त्रास देऊ नका जुन्या कॉन्ट्रॅक्टरला. तर आम्ही त्याच्यातही तयार झालो. पण आता जनता एवढी त्रासलेली आहे, लोकांच्या घरात किळे जात आहे बारीक बारीक आणि आउटलेटमधून पाणी सुद्धा जात आहे. हा विलासनगर हा स्लम एरियाचा भाग असल्यामुळे ते लोकांचे जुने घर आहे आणि आउटलेटमधून पूर्ण पाणी जात आहे आणि कोणार्कवाल्याचा इथं पत्ता नाही. जेव्हा महानगरपालिका कॉन्ट्रॅक्ट देते तेव्हा शहानिशा करून देत असते. वर्क ऑर्डर केव्हा देते, त्याच्याजवळ साहित्य आहे की नाही आहे, त्याच्याजवळ गाड्या आहे की नाही, घंटी कटले आहे की नाही आहे, असं इथं काहीच दिसून येत नाही. आता 7:30-8 वाजले आहे. सकाळी साफसफाईचं काम 6:30 वाजता हजेरी होते, कारण की मी 2007 पासून पाहत आहे. अशी पद्धत चालते कॉन्ट्रॅक्टची. पण ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि कमिशनरला फोन केला, कमिशनर फोन उचलत नाही. अतिरिक्त आयुक्ताचा फोन स्विच ऑफ आहे. आरोग्य अधिकारी म्हणतात मी आत्ता येतो, पण त्यांचाही काही पत्ता नाही. अशाने अमरावती शहराच्या आरोग्याची वाट लावली आहे यांनी. यांच्यावर कारवाई करण्यात यावी, कोणार्कवाल्याला इथून काढून देण्यात यावे आणि त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे. कंपनीने तात्काळ काम सुरू न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावे अशी मागणीही नरवणे यांनी केली आहे. आणि महत्वाचं म्हणजे संजय नरवणे हे जेव्हा अमरावती महानगरपालिकेचे महापौर होते तेव्हा या शहराचे स्वच्छतेची स्थिती काय होती आणि महापौर म्हणून या विषयावर त्यांनी कितपत काम केले हे सुद्धा नगरसेवक संजय नरवणे यांनी एकदा आठवणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी बोलले आहेत. या पुऱ्या प्रभागामध्ये जे प्रतिनिधी निवडून आलेले आहेत, मला तर असं सांगावं वाटते की प्रशासनानं या प्रतिनिधीचा खेळवाड लावला का. 4 वर्षाचं प्रशासनानं राज केलेलं आहे, पुरं गंदगीचं साम्राज्य बनवून ठेवलेलं आहे. त्याच लाईनीवर प्रतिनिधीलाही आणण्याचा प्रयत्न प्रशासन करून राहिला. आता नगरसेवकांनी काय करायचं याचा विचार या नगरसेवकाचा विचार आहे. इथले रगड बनलेले आहे प्रशासन का जाधवला 10 फोन केल्यानंतरही फोनाचं उत्तर नाही देत, फोन उचलायला तयार नाही. म्हणजे प्रशासनानं काय करावं, त्या प्रतिनिधीनं काय करावं, कोणाच्याकडे पाहावं. दरम्यान महानगरपालिकेच्या निवडणुकीत या प्रभागातून नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर रेखा पंजाबराव तायवाडे या मात्र घराच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत आणि प्रभागातील जबाबदाऱ्या त्यांचे पती पंजाबराव तायवाडे सांभाळीत असल्याचे पाहायला मिळाले. सफाई कामगारांच्या बंदमुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून नागरिकांनी महानगरपालिकेने तातडीने लक्ष देऊन स्वच्छतेबाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. सफाई कामगारांच्या बंदमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीकडे महानगरपालिका प्रशासन कधी आणि कसे लक्ष देते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या 12 वर्षापासून आम्ही सर्व कामगार या ठिकाणी काम करत आहोत. तर 14 मार्च कोणार्क कंपनीला ठेका देण्यात आलेला आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की शहरामध्ये ज्या मजुरांना, सर्व मजुरांना जो काही मोबदला देण्यात येत आहे तोच मोबदला आम्हाला देण्यात यावा. आणि यानंतर जो कामाचा टायमिंग आहे तो पण आम्ही मान्य करू. फक्त आमची एवढीच मागणी आहे की शहरामध्ये जे मजुरी सर्व प्रभागामध्ये ते देण्यात येत आहे तेच मजुरी आम्हाला देण्यात यावी. मध्ये 55 वर्षाचे माणसं काम करत आहे, यायला अगर त्यानं कामावून काढलं यायनं काय करावं. काही आमचे सुपरवायझर आहे, काही आमचे मजदूर आहे आणि आम्ही ठेकेदार भेटला नाही आम्हाला अजून. त्याच्यासाठी पहिले बोलू आम्ही, त्याच्यानंतर आम्ही आमच्या कामाला समोर प्रोसिजर करू. काय रोज आहे काय नाही हे आम्हाला काहीच माहित नाही अजून सध्या. आमचं म्हणणं आहे आम्हाला रविवारची सुट्टी लागू पाहिजे आणि वर्षाचे वर्ष वाढ पाहिजे पगाराची. कंपनी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जे सुट्टे सरकारी लागू आहे ते लागू आहे आणि रविवारच्या सुट्ट्या पण लागू आहे. आणि आमचे जे कमी जास्त वयाचे जे लोक आहेत त्यांना पण त्यांनी कामावर लावावे हे आमची विनंती आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात स्वच्छतेच्या कामांना गती देण्यात येत आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागपुरी गेट, पठाण चौक तसेच
जिल्हा न्यायालय परिसरात स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। ही पाहणी अमरावती शहरातील विविध भागात करण्यात आली। येत्या रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागपुरी गेट आणि पठाण चौक परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी कचरा व्यवस्थापन, रस्त्यावरील घाण, सार्वजनिक शौचालयांची स्थिती आणि कचऱ्याचे ढिगारे याबाबत माहिती घेतली गेली। महापौरांनी संबंधित विभागांना तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले। शहरातील गर्दीच्या ठिकाणी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान महापौरांनी जिल्हा न्यायालय परिसरातील कचरा कंटेनरचीही पाहणी केली। नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत माहिती घेत त्यांनी कचरा वेळेवर उचलण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले। यावेळी स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते। नागरिकांनी महापौरांच्या या पाहणीचे स्वागत करत स्वच्छतेच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। की समस्या बताई गई कि ईद है, उसके बाद में यहाँ पे कचरा वगैरह बहुत ज़्यादा रहता है। तो मैं एक्चुअली विशेष तौर से स्वच्छता का जो अभियान चला रहा हूँ, जिस दिन से मैं पदग्रहण ज्वाइन किया हूँ उसी दिन से मैं हर प्रभाग में, हर वार्ड में नगर सेवकों से संपर्क करके मैं जा रहा हूँ। सुबह मैं 8 से 10 बजे तक अपने 2 व्हीलर पे घूमता हूँ और वहाँ की समस्या जानता हूँ। आज जैसे मुझे बताया गया, हमारे मित्र है तिवारी जी, उन्होंने ऐसा बताया कि इधर बहुत ही समस्या है कचरे की। इसके लिए मैंने उनको समय दिया था आज 3 बजे का। यहाँ पे हमारे पूर्व नगर सेवक नदीम जी भी साथ में रहे, उन्होंने अपनी समस्या बताई है। हम कोशिश करेंगे उसको करने की। सबसे पहले मैं स्वच्छता का विषय लूँगा और यहाँ के मैं हमारे जो आरोग्य अधिकारी हैं यादव जी और उसके साथ में जो टीम रहती है ऐसे मैं अभी से उनको आदेश दे रहा हूँ कि वो पूर्ण रूप से यहाँ पे स्वच्छ करें। ईद के पहले किसी भी प्रकार की यहाँ पे अस्वच्छता दिखनी नहीं चाहिए। मुझे किसी भी नागरिक का फोटो यहाँ आना नहीं चाहिए। ये मैं प्रायोरिटी से आपको बोलता हूँ और इसके तरफ मैं जो बाकी आप काम बताया आप लोगों ने, मैं कोशिश करूँगा पूर्ण। राजस्थानी संस्कृतीचे प्रतीक मानला जाणारा नखराली गणगौर उत्सव सुंदरकांड ग्रुपच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मंदिरापासून शांता भाभी यांच्या घरापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत महिलांनी ईसर गौरचा बिंदोरा काढत वातावरण भक्तिमय केले। त्यानंतर गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। सरला जाजू, शोभा लड्ढा, रजनी आणि मंगल तापडिया यांनी सादर केलेल्या नाटिकेने उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले। कार्यक्रमात हौजी आणि विविध मनोरंजक खेळांचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी महिलांनी आपल्या अखंड सौभाग्य, कुटुंबाच्या सुखसमृद्धी आणि संरक्षणासाठी गौरल मातेकडे प्रार्थना केली। या कार्यक्रमात उपस्थितांनी थंड पेय आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद सुद्धा घेतला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरला जाजू, शांताबेन, मंगल तापडिया आणि शोभा लड्डा यांनी विशेष परिश्रम घेतले। अशा सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोपा वाढण्यास मदत होते। नखराली गणगौर उत्सवाने राजस्थानी परंपरेचा सुंदर वारसा पुन्हा एकदा जिवंत केला। आज हमारा ये राजस्थानी कार्यक्रम चालू है, गणगौर का बिंदोरा। इसमें सवागन स्त्रियां और शादीशुदा नवतिया और कंवारी कन्याएं ये 16 दिन गणगौर पूजती है। आज हम सभी सखियां मिलकर ये उत्सव धूम धड़ाके से मना रहे हैं। सब ये इतने आनंद विभोर हो चुके, हृदय से सब खुश हो रही है। ये प्रोग्राम ऐसे आजीवन चलता रहे। गौरा जी को विदाई देने को हम लोगों को बहुत दुख होता है। गौरा जी के बाद में 16 दिन महादेव जी धरती पर उतर के आते हैं जवाई के रूप में। तब सभी सालियाँ उनकी हंसी ठिठोली करती है और उनको कहती है, ईसर जी तो पेचो बांधे गौरा मई पेच सवारी लो राज में। ईसर तरसाई चाई छा मतवाई ओ राज केवर पटा पटवाई ओ राज केशर री गुंथाई। गौरल माता की जय। नांदगाव खंडेश्वर येथे संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य संविधान विजय रॅली उत्साहात पार पडली।
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे एकतावादी सामाजिक विचार मंचच्या वतीने संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य संविधान विजय रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात ओंकारखेडा येथील बुद्ध विहारातून करण्यात आली. युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. सहभागी नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली आणि पद्मपाणी मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार वीरेंद्र जगताप आणि धीरज इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्व असल्याचे सांगितले. संविधानामुळेच समाजात समता व बंधुतेची भावना मजबूत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक धीरज इंगोले आणि गौरव साबळे होते. संविधानाचा गौरव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारी ही संविधान विजय रॅली नांदगाव खंडेश्वर मध्ये उत्साहात पार पडली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला. धामणगाव रेल्वे मार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. धावत्या रेल्वे खाली आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध रेल्वे पोलिसांकडून घेतला जातोय. प्राप्त सविस्तर माहितीनुसार धामणगाव रेल्वे मार्गावरील तळणी रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी इसमाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तळणी रेल्वे स्थानकाजवळ 50 वर्षीय अनोळखी इसम धावत्या रेल्वे खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस स्टेशन बडनेरा येथील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू आहे. मयत इसमाच्या वर्णनाबद्दल सांगण्यात आले की त्याचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. उंची सुमारे 5 फूट 6 इंच, चेहरा लांबट, डोक्यावर कुरडे पांढरे केस आणि रंग सावळा आहे. अंगावर निळ्या रंगाचा पॅन्ट, पांढऱ्या गुलाबी रंगाची टी शर्ट आणि क्रीम रंगाचा बेल्ट असा पोशाख त्याने परिधान केलाय. त्या व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याचे नातेवाईक किंवा ओळखीचे कोणी असल्यास त्यांनी लोहमार्ग पोलीस स्टेशन बडनेरा येथे किंवा WHC गीता नागदेवे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. अकोल्यातील सिटी कोतवाली परिसरातील या भयानक आगीच्या ज्वाळा पहा. रात्रीचे 2 वाजत होते. जेव्हा संपूर्ण शहर गाढ झोपेत होते तेव्हा अचानक या दुकानांमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर येऊ लागल्या. रेडीमेड कपडे, फ्रेमिंग आणि बिंदिया घरासारख्या 6 ते 7 दुकानांनी काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. आग इतकी भीषण होती की दुकानात ठेवलेल्या 2 पेक्षा जास्त गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. जवळच दर्गा असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, मात्र अरुंद रस्ते आणि सतत होणारे सिलेंडर ब्लास्ट यामुळे आग विझविण्यासाठी जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पण या आगीने आता शहरात अनेक शंका-कुशंकांना जन्म दिलाय. विशेष म्हणजे ज्या बिंदिया घर दुकानाला आग लागली त्याच्या मालकावर काही दिवसांपूर्वीच लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर महानगरपालिकेने येथे अतिक्रमण हटाव मोहीमही राबविली होती. आता अतिक्रमणाच्या यादीत असलेल्या याच दुकानांना आग लागल्याने हा घातपात असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पोलीस आता सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. अकोल्यातील या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा केवळ सिलेंडर ब्लास्टचा अपघात होता की अतिक्रमण आणि वादातून रचलेला कट, या गोष्टींचा तपास पोलीस करीत आहेत. महाराष्ट्राच्या अमरावती विभागातील अकोला शहरात प्राची ठाकूर या ग्रॅज्युएट शिक्षित तरुणीने लग्नात अनोखी परंपरा सुरू केली. साधारणपणे घोड्यावर बसून वरात काढण्याची परंपरा ही वरासाठी असते, मात्र प्राची ठाकूर यांनी ही परंपरा मोडीत काढत स्वतःच घोडीवर स्वार होऊन
वरात काढली. विशेष म्हणजे प्राची ठाकूर या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशात सजल्या होत्या. हातात तलवार घेऊन आत्मविश्वासाने त्या घोडीवर बसून वरातीत सहभागी झाल्या. डीजेच्या तालावर नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीय आनंदात नाचत या नवरीच्या वरातीत सहभागी झाले. हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. अनेकांनी हा क्षण मोबाईलमध्ये सुद्धा कैद करून सोशल मीडियावर शेअर केला. प्राची यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की त्यांच्या घरात मुलगा मुलगी असा कोणताही भेद केला जात नाही. मुलींनाही तितकाच सन्मान आणि अधिकार दिला जातो. म्हणूनच प्राचीची इच्छा पूर्ण करून समाजाला समानतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अकोल्यातील ही अनोखी वरात सध्या महिला सशक्तीकरण आणि समानतेचे प्रतीक म्हणून चर्चेचा विषय ठरत आहे. नागपूरमध्ये गोवंश जनावरांवर क्रूरता केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तब्बल 37 जनावरांना गोठ्यात अमानुष परिस्थितीत बांधून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कार्यवाही नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने तब्बल 37 गोवंश जनावरे आपल्या गोठ्यात बांधून ठेवली होती. ही जनावरे अतिशय वाईट आणि अस्वच्छ परिस्थितीत ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. या जनावरांमध्ये गायी, बैल, कालवड आणि गोरे यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत 12 लाल रंगाच्या गायी, 11 पांढऱ्या रंगाच्या गायी, 12 बैल, 1 गोरा आणि 1 कालवड अशी जनावरे जप्त करण्यात आली आहे. या सर्व जनावरांची एकूण किंमत सुमारे 5 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कार्यवाहीत पोलिसांनी जनावरांना ताब्यात घेत त्यांना पशुवैद्यकीय तपासणीसाठी पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार तपास पथकाचे पोलीस हवालदार इम्रान शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की टेका नवी वस्ती येथे काही गोवंश जनावरे डांबून ठेवलेले आहेत. सदर जनावरे कत्तलीसाठी चारा पाणी न देता ठेवले असल्याची माहिती मिळालेली आहे. अशी माहिती आम्हास सदर टीमने दिली आणि त्यानुसार आम्ही सदर घटनास्थळी जाऊन शहानिशा केली. सदर ठिकाणी 7 गोवंश जनावरे आम्हास मिळून आलेली आहेत. सदर जनावरे एकूण 1,05,200 रुपयाची किमतीची जनावरे असून सदर जनावरांना आम्ही सुखरूपरित्या गोवंश शाळेत जमा करण्यात आलेले आहेत. सदर कारवाई ही आमचे DCP सर, मान्य मदने सर, मान्य ACP सर, मान्य वपुनी राऊत सर तसेच क्राईम पोनी शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी टीम तपास पथकाचे पोलीस हवालदार इम्रान शेख, ज्ञानेश्वर भोगे, पोलीस हवालदार प्रवीण वावरकर, संतोष शेंद्रे आणि गगन यादव यांच्या समेत करण्यात आलेली आहे. पकडलेल्या आरोपीचं नाव आहे निसार अहमद कुरेशी, फैज मोहम्मद कुरेशी, राहणार टेकाने वस्ती आणि एकूण 7 गोवंश जनावरे जप्त करण्यात आलेली आहेत. 1,05,200 रुपयाचा एकूण जनावरे आहेत. नागपूरमधील हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रायपूर परिसरात मुलचोरीच्या अफवेवरून एका वृद्ध महिलेला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूरमधील रायपूर परिसरातील नेहरू विद्यालयाजवळ ही घटना घडली. माहितीनुसार 60 वर्षीय वृद्ध महिला एका 4 वर्षाच्या मुलीशी बोलण्याचा आणि पाणी मागण्याचा प्रयत्न करीत होती. त्या महिलेच्या हातात प्लास्टिकची पिशवी आणि काही औषधे होती. मात्र परिसरातील काही लोकांना आणि त्या मुलीच्या आईला गैरसमज झाला की ही महिला मुलीला शांत करून बॅगेत टाकण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे मुलचोरी करणारी महिला अशी अफवा पसरली आणि काही क्षणातच जमाव जमा झाला आणि जमावाने त्या वृद्ध महिलेला घेरले आणि काही लोकांनी तिच्यावर मारहाण देखील केली. दरम्यान माहिती मिळताच हिंगणा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि महिलेला जमावापासून सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांच्या तपासात समोर आले की ही महिला मानसिकदृष्ट्या आजारी असून ती आपला रस्ता चुकली होती. ती मागील 30 वर्षांपासून इसासनी परिसरात राहत असून तिला मुले आणि नातवंडेही आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले की ही महिला मुलं पळविणारी नाही. दरम्यान या घटनेचा बाळ चोरी असा चुकीचा मजकूर देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेत आहे.
नागपूर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नका आणि कायदा हातात घेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवा किती धोकादायक ठरू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठविण्यापूर्वी तिची खातरजमा करणे अत्यंत गरजेचे आहे. नागपूरमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या लुटीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच छडा लावलाय. सिटी परिसरात एका व्यक्तीला हल्ला करून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही घटना नागपूर शहरातील इम्प्रेस सिटी गेट परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार 8 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास फिर्यादी मेयो हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर जाण्यासाठी सिटी परिसरातून दुचाकीने जात होते. त्यावेळी इम्प्रेस सिटी गेट ते लोटस शोरूम पॉइंट चौक दरम्यान त्यांना धक्का देत खाली पाडण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. यावेळी काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील 2 तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान पोलिसांनी परिसरातील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी राजेश उर्फ बाब्या नारायण उईके वय वर्ष 23 राहणार नंदनवन याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून फिर्यादीकडून लुटलेली 20 ग्रॅम सोन्याची साखळी आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कार्यवाही पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून पुढील तपास सुरू आहे. यातील जे फिर्यादी आहेत ते मेयो हॉस्पिटलला इंटर्नशिप डॉक्टर आहेत. त्यांची 8 तारखेला सकाळी मॉर्निंगला 4 वाजतापासून ड्युटी होती. ते ड्युटीसाठी माडा कॉलनीतनं मेयोला चालले होते. वाटेत आपला अभयसन चौक टू गेरामदेवी चौक टू रमन सायन्स हा जो रोड आहे त्या दरम्यान त्यांची गाडी स्लिप झाली आणि ती गाडीतनं पडले. गाडीतून पडल्यानंतर थोडेसे अनकॉशियस झाले ते. त्याच वेळेस त्याच रोडला एक बाईकस्वार आले होते. त्यांना उठवलं, परंतु उठवल्यानंतर त्यांना त्यांच्या गळ्यामध्ये चेन दिसली सोन्याची. तर त्यांनी त्यांचा इरादा बदलला आणि त्यांनी चेन खेचून ते चेन घेऊन ते पडून गेले. त्यानंतर त्यांनी फोन केला त्यांच्या मित्रांना. तर त्यांचे मित्र आले व त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पडल्यामुळे त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली होती. तर त्यांच्या मित्रांनी सुरुवातीला पोलीस स्टेशनला माहिती दिली की अशा प्रकारची घटना घडलेली आहे म्हणून. त्यानुसार आमचे पोलीस मेयो हॉस्पिटल जाऊन जखमींचं स्टेटमेंट घेतलं. जखमीच्या स्टेटमेंटवरनं चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला शोध करणे सुरू झाले. सदर वेळी सकाळची असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण नव्हते. फक्त आमच्याकडे एक तांत्रिक तपास बाकी होता. आम्ही शेवटपर्यंत म्हणजे कंटिन्यू 8 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत CCTV फुटेज आणि बाकी जे तांत्रिक तपास आहे तो पूर्ण केला व त्या तपासावरूनच आम्हाला आरोपी निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी आहेत. एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे व मुख्य जो आरोपी आहे राजेश बाबा नारायण उईके राहणार हा नंदनवनचा आहे. हा 25 वर्षाचा आहे. तर याला अटक केलेली आहे व मान्य कोर्टासमोर त्याला प्रोड्यूस करून त्याचा 3 दिवस PCR मिळालेला आहे. सध्या तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीकडनं आतापर्यंत एक जी चेन चोरीला गेली होती ती 2 तोळ्याची होती आणि तिचं मूल्य जवळपास 2,40,000 रुपये आहे. 2 मोबाईल्स आहेत असं आणि त्याची मोटरसायकल ज्या मोटरसायकलवरून ते आले होते ती पण जप्त केलेली आहे. असा एकूण 2,80,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या आरोपी PCR आहेत आणि पुढील तपास सुरू आहे. सदरील याच्यामध्ये आमचे DB पथक आहेत. PSI नाचन व त्यांचे सहकारी आहेत. यांनी सदरची कामगिरीसाठी प्रयत्न केले आहेत व त्यांच्या प्रयत्नामुळेच सदरील गुन्हा हा उघडकीस आलेला आहे. पोलिसांबद्दल अनेकदा कठोरतेची प्रतिमा समोर येते, पण कधी-कधी खाकी वर्दीतली माणुसकीही मन जिंकून जाते. नागपूरमध्ये अशाच एका महिला पोलिसाने एका वृद्ध व्यक्तीला मदतीचा हात देत माणुसकीचे सुंदर उदाहरण घालून दिले. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खाकीतही देव माणूस असतो अशी भावना व्यक्त होत आहे. ही घटना नागपूर शहरातील लकडगंज पोलीस स्टेशन येथे घडली. 13 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास एक वृद्ध गृहस्थ आपल्या तक्रारी संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये आले होते. वय वाढल्यामुळे आणि अशक्तपणामुळे त्यांना चालताना मोठी अडचण होत होती
आपले काम पूर्ण झाल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीला पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना आणि पुढे जाण्यासाठी त्रास होत असल्याने तेथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यानंतर त्या महिला पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता स्वतः पुढे येत त्या वृद्ध व्यक्तीला हात धरला. तिने त्यांना आधार देत सुरक्षितपणे त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचविले. या छोट्याशा मदतीमुळे त्या वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले, तर उपस्थित नागरिकांनीही त्या कृतीचे कौतुक केले. या घटनेमुळे सदरक्षणाय खलनिग्रहणाय या पोलिसांच्या ब्रीद वाक्याबरोबरच खाकीतील माणुसकीचे दर्शन नागपूरकरांना घडले. नागपूरमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. सोलर इनगॉट आणि वेफर निर्मितीच्या मेगा प्रकल्प उभारण्यासाठी घोषणा करण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे 6,200 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. तब्बल 300 एकर जागेवर उभारला जाणारा हा प्रकल्प नागपूरला सौर ऊर्जा उद्योगाचे नवे केंद्र बनविण्याच्या दिशेने मोठे पाऊल मानले जात आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नागपूरमध्ये सोलर इनगॉट आणि वेफर निर्मितीसाठी मोठा औद्योगिक प्रकल्प उभारला जाणार आहे. सौर मॉड्यूल निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प 6,200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारला जाणार आहे. हा मेगा प्रकल्प जवळपास 300 एकर क्षेत्रात उभारला जाणार असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठे बळ मिळणार आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून नागपूर सोलर उद्योगाचे नवे केंद्र बनविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे चीनवरील सोलर उत्पादनासाठी असलेले आयात अवलंबित्व कमी करण्यास मदत होणार आहे. भारताला सौर ऊर्जा उत्पादनात आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच 6,200 कोटींच्या या सोलर प्रकल्पामुळे नागपूरमध्ये औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र आणखी मजबूत होणार आहे. ये यहाँ जो हम लोग प्लांट बनाने जा रहे हैं वो सोलर इंगॉट और वेफर का मैन्युफैक्चरिंग प्लांट है. जैसे सोलर पैनल आप लोगों ने देखी होगी, उसमें उसका रॉ मटेरियल सोलर सेल है और सोलर सेल बनाने का जो रॉ मटेरियल है वो है सोलर वेफर और इंगॉट. आज की तारीख में 100% हमारा ये इंपोर्ट होता है. ये प्लांट जब शुरू हो जाएगा तो इंपोर्ट डिपेंडेंसी हमारी कम हो जाएगी. फेज़ 1 में यहाँ हम लोग 6,400 करोड़ का इन्वेस्टमेंट करेंगे. करीब 2,000 लोगों को डायरेक्ट जॉब्स होगा और 4,000 लोगों के आसपास इनडायरेक्ट जॉब्स क्रिएट होंगे. तीनों शिफ्ट में ये प्लांट चलेगा. जैसे जैसे यहाँ हमें आइडिया आता जाएगा तो करीब 3 फेज़ में काम होगा और टोटल इन्वेस्टमेंट जो हमने यहाँ प्लान किया है वो 30,000 करोड़ का है. अभी जो हमने यहाँ प्लान किया है 1,000 एकर्स में किया है. अभी हमें करीब 300 एकड़ लैंड अलॉट हुई है. तो जैसे जैसे लैंड मिलेगी, जैसे जैसे काम बढ़ेगा, वैसे इसको हम लोग 1,000 एकर्स में पूरा प्लान करेंगे. हाँ, जो वेफर बाहर निकलेगी उसमें से, तो वेफर से पावर कितना बनेगा, तो हर साल जितनी वेफर बनेगी वो वेफर से 10,000 मेगावाट का पावर बनेगा. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने केलाय. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक 13 मार्च रोजी पेट्रोलिंग करीत असताना संशयावरून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 2 दुचाकी वाहनांसह मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. तपासात हे दागिने घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या कार्यवाहीत सुमारे 78.8 ग्रॅम सोने, 144.43 ग्रॅम चांदी, 2 दुचाकी वाहने आणि 1 मोबाईल फोन असा एकूण 7,66,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कार्यवाही केली असून आरोपी विधी संघर्षग्रस्त बालकांना पुढील कारवाईसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणातील 2 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. युनिट 5चे पथकामधील अधिकारी अंमलदार हे एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना वरिष्ठ माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर, ॲडिशनल CP क्राईम सर, त्यानंतर DCP डिटेक्शन सर, ACP डिटेक्शन
यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमच्या मार्गदर्शनामध्ये एरियामध्ये घरफोडी विरोधी पथक, त्यानंतर जे काही चोरी करणारे असे संशयित इस्मांचा शोध घेत असताना एका सायकलवर ॲक्टिवावर दोन मुलं लहान अल्पवयीन हे संशयास्पदरित्या जात असताना दिसून आले. त्यानुसार आमच्या लोकांनी त्याची झडती घेऊन कारवाई केली असता त्यांच्याकडे काही चोरीचा मुद्देमाल मिळून आला. त्यांना त्यानंतर कार्यालयात आणून त्याची झडती घेऊन आणि प्रॉपर त्यांची सगळी माहिती घेतली असता त्यामध्ये पोलीस ठाणे हुडकेश्वर या एरियामध्ये एक मोटरसायकल चोरीची गुन्हा दाखल होता. त्याचबरोबर एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये सुद्धा मोटरसायकलसुद्धा चोरीला गेली होती असा, आणि काही सोनं आणि चांदीचे दागिने अशा प्रकारे जो मुद्देमाल गेला होता. त्या अनुषंगाने आम्ही केलेल्या संपूर्ण तपासामध्ये आम्हाला एकूण सोनं 78.8 ग्रॅम सोनं, त्याची किंमत 6,90,000. त्यानंतर 144.43 ग्रॅम चांदी, त्याची किंमत 16,500 रुपये. त्यानंतर 2 मोपेड गाडी, त्याच्या किंमत आहे 45,000. असा एकूण आम्हाला 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्यांच्याकडून हस्तगत केला. त्यामध्ये सोने चांदीचे दागिने जे बळीत विक्टीमचे चोरीला गेले होते ते सर्व दागिने आम्ही हस्तगत केले आहेत. काही दागिने आम्हाला मिळून आले नाही, परंतु त्या अनुषंगाने हे दोन विधी संघर्षग्रस्त बालक यांच्याकडून हे महामुद्देमाल हस्तगत करून त्यांना पुढील कारवाई करता आम्ही पोलीस ठाणे हुडकेश्वर त्यांच्या पालकांसोबत पोलीस ठाणे हुडकेश्वर यांच्या ताब्यात दिलेला आहे. त्याचबरोबर अजून एक विधी संघर्षग्रस्त बालक ज्याचं आजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ज्यांनी घरफोडी केली होती त्यालासुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्याच्याकडून जी चोरीला गेलेली अंगठी होती तीसुद्धा हस्तगत केली आहे आणि त्यालासुद्धा त्याच्या पालकांसोबत आजनी पोलीस ठाणे या ठिकाणी पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही आमच्या युनिट क्रमांक 5च्या पथकाने हवालदार नजीर शेख, SC राजू टाकळीकर, SC मुकेश राजू सिंग राठोड, त्याचबरोबर विशाल आणि रोशन, आता बाकी तपास पथकातील अधिकारी API कदम यांच्या संपूर्ण आमच्या टीमने ही कारवाई केलेली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जॉईंट CP सर, ॲडिशनल CP क्राईम सर, DCP डिटेक्शन सर, ACP क्राईम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये युनिट क्रमांक 5च्या पथकाने अशा प्रकारे 2 विधी संघर्षग्रस्त बालक, एकूण 3 विधी संघर्षग्रस्त बालक यांना घरफोडीसारख्या अशा गंभीर गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 7,66,500 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील कारवाई करता आम्ही आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये त्यांना रवाना केलेला आहे. नागपूर शहर पोलिसांनी तक्रार नोंद प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने परिमंडल क्रमांक 4 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर करून तक्रार नोंद व दैनंदिन नोंदी करण्याची नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे तक्रारींची नोंद काही मिनिटातच होऊ लागली आहे. सविस्तर माहितीनुसार परिमंडल क्रमांक 4च्या पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या दैनंदिन तक्रारींचा आढावा घेतला असता तक्रारींची नोंद CCTNS प्रणालीमध्ये करण्यासाठी मोठा वेळ लागत असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः अदाखलपत्र तक्रारी, मोबाईल मिसिंग, वस्तू हरवणे किंवा चोरीच्या तक्रारींची नोंद टंकलिखित करण्यासाठी 30 ते 60 मिनिटे लागायची. त्यामुळे तक्रारदारांना पोलीस ठाण्यात दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत होती. ही समस्या सोडविण्यासाठी नंदनवन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलाश दशमाने यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, व्हॉइस टायपिंग आणि व्हॉट्सअपचा वापर करून एक सुलभ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमुळे आता तक्रार नोंद करण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झालाय. उदाहरणार्थ अदाखलपत्र गुन्हा नोंद 30 मिनिटांवरून फक्त 2 ते 3 मिनिटे, चोरीचा तक्रार नोंद 15 ते 20 मिनिटांवरून फक्त 3 ते 4 मिनिटे, मोबाईल मिसिंगची नोंद 20 ते 25 मिनिटांवरून 3 ते 4 मिनिटे. सुरुवातीला ही प्रणाली नंदनवन पोलीस ठाण्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर परिमंडळातील सक्करदरा, इमामवाडा, हुडकेश्वर, अजनी आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यांमध्येही ती लागू करण्यात आली. यासाठी एकूण 165 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांना CCTNS प्रणाली हाताळणे अधिक सोपे झाले असून त्यांच्या कामाच्या गतीतही वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही प्रणाली विकसित करण्यासाठी कोणतीही नवीन ऍप तयार करण्यात आलेले नाही आणि कोणतीही अतिरिक्त खर्चही झाला नाही. उपलब्ध संगणक साहित्य, व्हॉट्सअप आणि AIच्या मदतीने ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांचे कामकाज अधिक वेगवान आणि
कार्यक्षम झाले असून नागरिकांनाही त्यांच्या तक्रारींची प्रत कमी वेळेत मिळू लागली आहे. एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने नागपूर पोलिसांनी प्रशासन अधिक कार्यक्षम करण्याचा अभिनव प्रयोग केला आहे. त्याचा फायदा पोलीस यंत्रणा आणि नागरिक दोघांनाही होत असल्याचे दिसून येत आहे. पुलिस स्टेशन नंदनवन में एक न्यू इनोवेटिव वे टू इंक्रीज पब्लिक सर्विस एफिशिएंसी एंड टू रिड्यूस वेटिंग टाइम. जो तकरारदार आते हैं उनको जब कंप्लेंट देना होता है तो उसमें जो टाइम वेटिंग टाइम रहता है पुलिस स्टेशन में वो रिड्यूस करके पब्लिक सर्विस एफिशिएंसी बढ़ाने के लिए टेक्नोलॉजी का यूज़ करके पुलिस स्टेशन इंस्पेक्टर कैलाश देशमाने इन्होंने अपने स्टेशन लेवल पे अपने जो CCTNS में टाइप करने वाले अमलदार इनको एक मेथड दिया है टू रिड्यूस टाइम टू टाइप आउट अ कंप्लेंट. तो उसमें क्या होता है कि एनी AI ऐप जो टेक्स्ट जनरेट कर सकती है, फॉर एग्जांपल ChatGPT, उसको यूज़ करके जो हमारे पुलिस स्टेशन का जो एंट्री सिस्टम है, डेटा एंट्री सिस्टम, उसमें थ्रू वॉइस टाइपिंग या थ्रू मैनुअल टाइपिंग सिर्फ कमांड देके जो NC टाइप कंप्लेंट्स, एक्सीडेंट या थेफ्ट टाइप जो कंप्लेंट्स रहते हैं, जो माइनर ऑफेंसेस का, उसमें रेपिटेटिव टाइपिंग ना होते हुए रिडंडेंसी रिड्यूस करके एक सिर्फ कमांड से एक फॉर्मेट में वो कंप्लेंट जनरेट होता है. ऑफ कोर्स उसमें कंप्लेनेंट का नाम, टाइमिंग, डेट, ऑफेंस का ब्रीफ सिचुएशन वो थोड़ा सा वेरिएबल हो सकता है, बट ऑलमोस्ट सारे कंप्लेंट्स में एक ही मैटर होता है, द एसेंशियल इंग्रेडिएंट्स. तो उसको सेम रखते हुए ChatGPT का यूज़ करके क्विक कंप्लेंट रजिस्ट्रेशन, ये मेथड इन्होंने सोचा है, इनोवेट किया है एंड अपने स्टेशन में उसको इम्प्लीमेंट करके एक पायलट मॉडल दिखाया है. उसमें NC, एक्सीडेंट, थेफ्ट ऐसे कंप्लेंट्स का जो इससे पहले 30 मिनट्स टू 40 मिनट्स का टाइम लगता था फ्रॉम द पॉइंट ऑफ रिपोर्टिंग टू द पॉइंट ऑफ वो कॉपी, कंप्लेंट का कॉपी या फिर NC रिपोर्ट या फिर FIR जनरेट करके कंप्लेंट के हाथ में देने तक, वो टाइम अभी रिड्यूस हुआ अप टू 3 to 4 मिनट्स. तो इस इनिशिएटिव का एक ख़ास बात ये है कि इसके लिए ना कोई बाहर का ट्रेनिंग की ज़रूरत पड़ी, ना कोई पेड सॉफ्टवेयर या फिर गवर्नमेंट फंड्स की ज़रूरत पड़ी. ये सिर्फ और सिर्फ जो अवेलेबल फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेयर है विच इज़ ChatGPT AI सिस्टम, तो वो यूज़ किया गया है. एंड अपना प्रशिक्षण खुद अपने इंस्पेक्टर PI देशमाने इन्होंने दिया है पुलिस स्टेशन में. तो जोन 4 में हमने महिला दिवस के संदर्भ में ऑल विमेन कॉन्स्टेबल्स जो CCTNS एंट्री का काम करते हैं या थाना अमलदार के ड्यूटी करते हैं और इतर महिला अमलदार, सभी को अराउंड 200 महिला अमलदार को पुलिस स्टेशन नंदनवन में प्रत्यक्ष PI देशमाने इनके अंडर ट्रेनिंग में भेजा है. सो बाय March 8 इंटरनेशनल विमेंस डे हमारे जोन 4 के सारे महिला अमलदार इसमें सक्षम हुआ है कि कैसे कंप्लेंट लेके तुरंत विदिन 3 to 4 मिनट्स उसको कंप्लेंट को केस में जनरेट करके कंप्लेनेंट का सुविधा उपलब्ध करके देने का ऑफ इंक्रीज्ड पब्लिक सर्विस एफिशिएंसी एंड प्रॉम्प्ट रेस्पॉन्स बाय पुलिस. ऑफ कोर्स अपने जो माननीय CP सर, डॉक्टर रविंदर सिंगल सर एंड इतर वरिष्ठ, इनको भी हमने ये प्रपोज किया है, इनका गाइडेंस मिला है हमको टू इम्प्लीमेंट इट इन आवर जोन. फिर अभी आगे हम उनको भी ये डेमोन्स्ट्रेट करके दिखाएंगे जब हमारे जोन 4 का 6 पुलिस स्टेशन में ये फुल इम्प्लीमेंटेशन में आ जाएगा. इसके लिए हम जो पुरुष अमलदार जो है उन सबको भी ट्रेनिंग करना शुरू किया है. तो वंस एवरीबडी इज़ केपेबल इन जोन 4 और जब डेमोन्स्ट्रेशन होगा कि रियल टाइम में, रिड्यूस्ड टाइम में पब्लिक को
पुलिस स्टेशन का सर्विसेज मिल रहे हैं, स्पेशली जो डिस्ट्रेस पब्लिक होते हैं, जो एनसी चोरी, मोबाइल चोरी वगैरह का गुना नोंद करने आते हैं। तो व्हेन इट इज़ अ फुल प्रूफ मॉडल, तो आई एम श्योर सिटी में भी इसको इम्प्लीमेंट करने का आदेश अपने वरिष्ठ देंगे। नागपूर शहरातील नंदनवन परिसरात एका तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या माजी प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने वारंवार तरुणीचा पाठलाग करून तिला त्रास दिल्याची तक्रार मिळाली आहे। तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। या घटनेबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिली आहे। फिर्यादी जी आहे ती अगोदर एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होती, त्यानंतर एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करत होती। तर त्या दरम्यान तिची ओळख जी आहे ती अतुल पेन्नाम्या राहणार गोदनी याची झालेली होती आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध तयार झाले होते, परंतु काही वेळानंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालेले आहे आणि जी फिर्यादी आहे तिने या सोबत राहण्यास नकार दिलेला होता, तरी सुद्धा तो तिचा पाठलाग करत होता। त्या अनुषंगाने 12 मार्च रोजी सदरची घटना घडलेली होती आणि या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला अतुल पेन्नाम राहणार गोदनी या इसमाविरुद्ध। नागपूर जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रॅक्टरसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला। मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे अवैध रेती वाहतुकीबाबत कारवाई करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा चोर बाहुली येथील नाल्याजवळ नाकाबंदी केली। यावेळी ट्रॅक्टर क्रमांक MH40 BJ 3943 आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची ट्रॉली अडवून तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान ट्रॉलीमध्ये रेती आढळून आली। ट्रॅक्टर चालक नितेश वासुदेव उईके वय वर्ष 32 राहणार सोनेघाट याच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले। चौकशी दरम्यान ट्रॅक्टरचा मालक देवचंद देवधारी राहणार मारारवाडी असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर, विना क्रमांकाची ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण 5,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि खाण व खनिज अधिनियमांतर्गत देवलापार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातील वार्ड क्रमांक 8 दत्तनगर परिसरात एका भटक्या वानराने अचानक नागरिकांवर हल्ला चढवला। पिसाळलेल्या या माकडाने अनेक नागरिकांना चावा घेतला तसेच हाताच्या नखांनी ओरखडे काढत जखमी केले। या हल्ल्यात मनोहर कतुलवार, प्रल्हाद सावडकर, ओम राऊत, आशाबाई राऊत, मायाबाई मराठी आणि नागपूर येथील अनिता मेश्राम हे जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। जखमी नागरिकांना तात्काळ माहूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी काही जखमींना यवतमाळ येथे हलविण्यात आले। दरम्यान या घटनेमुळे माहूर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ कारवाई करत या पिसाळलेल्या वानराला पकडून ताब्यात घेतले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। माहूर मधील या घटनेने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती। यवतमाळ जिल्ह्यातील दारवा कारंजा मार्गावर अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भुलाई भांडेगाव टोल नाक्यावर संताप व्यक्त करत तोडफोड केली आहे। मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील दारवा कारंजा मार्गावरील भुलाई भांडेगाव दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर अपूर्ण रस्त्यावरही टोल वसुली सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी होती। महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आणि दारवा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 2 मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करण्याची मागणी करण्यात आली होती। मात्र निवेदनानंतरही टोल वसुली सुरूच राहिल्याने
संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा रोष वाढला आणि त्यांनी टोल नाक्यावरील काही साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर काही काळ टोल वसुली बंद ठेवण्यात आली. दरम्यान रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 7 ते 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनाला यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही. त्यामुळे आजचा हा आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीनं हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात इथे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते. त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने डिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे. पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही. जवळपास 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून हे नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक आहे. कारण की कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी. सातत्यानं दारवा असो, आर्णी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते. त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लागत असेल, हा अन्यायकारक टोल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हा मोर्चा स्वीकारलेला आहे. आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे एका डॉक्टरने स्वतःला बालरोग तज्ज्ञ म्हणून दर्शवत वैद्यकीय व्यवसाय केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. BAMS पदवी असताना देखील दवाखान्याच्या फलकावर बालरोग तज्ज्ञ असा उल्लेख केल्याने आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरला नोटीस बजावली आहे. ही घटना कामरगाव येथे उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर गणेश ओव्हर यांनी आपल्या दवाखान्याच्या फलकावर BAMS अशी शैक्षणिक पात्रता नमूद करताना त्याखाली बालरोग तज्ज्ञ असा उल्लेख केला होता. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांनी या प्रकरणाची दखल घेतली. आरोग्य विभागाच्या मते आवश्यक शैक्षणिक पात्रता नसताना स्वतःला तज्ज्ञ डॉक्टर म्हणून दर्शविणे ही भ्रामक माहिती देण्यासारखी बाब असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या प्रकरणी संबंधित डॉक्टर विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अधिनियम 1961 अंतर्गत कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत खुलासा मागविण्यात आलाय. दरम्यान डॉक्टर शंकर नांदे यांनी सांगितले की संबंधित डॉक्टरला सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ते सध्या बाहेरगावी असल्याचे सांगण्यात आले असून पुढील 2 दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. कामरगाव परिसरातील उंद्री आणि झोडगा लघुसिंचन प्रकल्पाच्या कालव्यांची दुरावस्था समोर आली आहे. कालव्यातून पाणी शेवटच्या पाटसरीपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी संतप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत तातडीने दुरुस्तीचे आश्वासन दिले. ही घटना कामरगाव परिसरातून समोर आली आहे. येथील उंद्री लघुसिंचन प्रकल्प आणि झोडगा लघुसिंचन प्रकल्प येथील कालव्यांची अवस्था अत्यंत खराब झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत असून झाडे झुडपे आणि गाळ साचल्यामुळे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रश्नांवर शिवसेना उभाटा पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. खासदार संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. या पाठपुराव्यानंतर 14 मार्च रोजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उंद्री आणि झोडगा धरणाच्या कालव्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तुटलेले कालवे आणि तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या पाहणीमुळे कामरगाव परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यांचे कौतुक होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात बेकायदेशीरपणे मांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने त्या ठिकाणी अचानक छापा टाकला. छाप्यामध्ये शेख युसुफ शेख अय्यूब कुरेशी वय वर्ष 50 आणि त्यांचा मुलगा शेख नासिफ शेख युसुफ कुरेशी वय वर्ष 25 हे दोघे मांस विक्री करताना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून सुमारे 26,000 रुपये किमतीचे मांस व एक धारदार कोयता जप्त केला. तसेच जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये शेख नईम शेख अय्यूब कुरेशी हा देखील मांस विक्री करताना दिसला. त्या ठिकाणाहून सुमारे 5,000 रुपये किमतीचे मांस आणि एक धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्टेशनमध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. रावेर तालुक्यातील वाघोळ गावातील शेतकरी रमेश हरिभाऊ पाटील यांच्या शेती गट क्रमांक 61 मधील हरभरा पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर त्यांचा मुलगा कमलेश पाटील यांनी स्वतःच्या नावाने वाघोळ पीक संरक्षण संस्थेकडे अर्ज करून पिकाची पाहणी, पंचनामा आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी केली. मात्र 8 दिवस उलटल्यानंतर संस्थेच्या बैठकीत अर्जदार शेतकरी नसल्याचे कारण देत हा अर्ज निकाली काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. यासोबतच उपनिबंधक कार्यालयात चौकशी केली असता कोणतेही लेखी उत्तर देता येणार नाही असे तोंडी सांगण्यात आल्याचेही कमलेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या मुलांनाच शेतकरी असल्याचा पुरावा मागितला जात असल्यास हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधित संस्थेच्या मनमानी कारभाराविरोधात राज्याचे सहकार मंत्र्यांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे कमलेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणामुळे वाघोळ पीक संरक्षण संस्थेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. आता सहकार मंत्री या प्रकरणात काय भूमिका घेतात याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष महोदय, 26-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागणीवर बोलत असताना, गृह विभागाच्यावर बोलत असताना अमरावती शहराची लोकसंख्या जवळपास 9 लाखाच्या पर्यंत गेली आहे. चोरीचे प्रमाण वाढलेले आहे, अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून या ठिकाणी अमरावती पोलीस आयुक्तालयाकडून नवीन 3 पोलीस स्टेशनची मागणी केली आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे गाडगेनगर ते नांदगाव पेठ हे 2 पोलीस स्टेशन आहे. त्याच्यामध्ये तपोन या भागामध्ये नवीन पोलीस स्टेशन देण्याची मागणीचा प्रस्ताव मागितला आहे. त्या ठिकाणी कर्मचारी अधिकाऱ्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रस्ताव मागितला आहे. त्यासोबत राजापेठ पोलीस स्टेशन ते बडनेरा यांचं सुद्धा विभाजन करून त्या ठिकाणी साईनगर या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. आणि तिसरा राजापेठ पोलीस स्टेशन ते फ्रेजरपूर याचं सुद्धा विभाजन करून MIDC या ठिकाणी नवीन पोलीस स्टेशन देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाला पाठवला आहे. माझी शासनाला विनंती आहे, गृह विभागाला विनंती आहे की हे तिन्ही पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे, आपण त्याला मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत अमरावती शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण, चोरीचं प्रमाण वाढत असल्यामुळे CCTV कॅमेऱ्याची मागणी प्रत्येक अधिवेशनामध्ये मागते, पण त्याला मान्यता मिळाली नाही. म्हणून मला गृह विभागाला विनंती आहे, CCTV कॅमेऱ्याचा प्रस्ताव तयार आहे, त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी मान्यता द्यावी. त्यासोबतच पोलिसांची जी काही वसाहत आहे ती फार जुनी झाली आहे, म्हणून नवीन क्वार्टर्ससुद्धा निर्माण करण्याचा प्रस्ताव शासनाकडे आलेला आहे, त्यालासुद्धा आपण मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमरावती शहर हे ड्रग्सचा इंटरनॅशनल व्यवसाय होतो की काय अशी परिस्थिती झाली आहे. मागच्या महिन्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आमच्या अमरावती शहरामध्ये 5 किलो MD ड्रग्स DRI नागपूरच्या पथकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडलं गेलं. अमरावती शहरातील कुठल्याही पोलीस स्टेशनला काही माहिती नसताना अशा पद्धतीनं जर हे ड्रग्स पकडलं जात असे. लालखडी सुकळी मार्गावर 3.1 करोडची गांजासुद्धा या ठिकाणी. आणि आमच्या अमरावती शहरामध्ये गवळीपुरा हा आहे, त्या ठिकाणी असं वाटते की हा ड्रग्सचा पॉईंट शहरातला आहे की काय, अशा माध्यमातून त्या ठिकाणी विक्री केली जाते. म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की या ठिकाणी असणारे जे काही अधिकार आहे ते आपण क्राईमला दिले आहे. आणि जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कुठलेही अधिकार नसल्यामुळे ते पोलीस स्टेशन निष्क्रियपणे काम करते, रेट टाकू शकत नाही. आणि तिथले ACP DCP हे सर्व हतबल झाले आहे. आणि क्राईम ब्रांचचे जे अधिकारी आहे
जे PA आहे आणि ते कर्मचारी आहे त्यांच्यावर चौकशी चालू आहे. म्हणजे ज्याच्यावर चौकशी आहे त्यालाच आपण अधिकार दिले तर मग आमच्या अमरावती शहराचं जिल्ह्याचं काय होईल याचा सुद्धा गृह विभागाने विचार करावा. आणि या ठिकाणी हे ड्रग्सचा बद आपण म्हणतो नवीन पिढी शिक्षणाच्या माध्यमातून घडली पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, परंतु आज आमच्या अमरावती शहरातील नवीन पिढी बिघडत आहे की काय अशा पद्धतीचं वातावरण म्हणून या ठिकाणी शासनाने लक्ष द्यावं. आणि या ड्रग्सच्या संदर्भात अमरावती शहरामध्ये जे ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे, गांजाचं प्रमाण वाढलं आहे, हे कसं कमी करता येईल यासाठी आणि आपण गृह विभागाने लक्ष देऊन निश्चितच आमचं अमरावती शांत होतं, पण ते आज ड्रग्सच्या माध्यमातून व्यसनाच्या माध्यमातून वाढत आहे. यासाठी आपण शासनाने लक्ष द्यावं अशी या ठिकाणी विनंती करते. आणि जे काही क्राईम ब्रांचचे अधिकारी आहेत त्या पद्धतीने हे धंदे वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत असतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी विनंती करते. दुसरा विषय पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी पुरवठा मंत्री महोदयाने बिहार गटार योजना आमची इथं 1997 साली मंजूर झाली, 28 वर्ष झाली ते पूर्ण झाली नाही आहे. आता त्या परिस्थिती अशी बिहार गटार योजनेची परिस्थिती मंत्री महोदय पाणी पुरवठा मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ती आता बंद झाली आहे. मुख्यमंत्री महोदयाच्या सोबत त्या ठिकाणी निवाळी अधिवेशनात नागपूरला मीटिंग झाली होती आणि त्या संदर्भात त्यांनी नवीन प्रस्ताव तयार करून MS ला सांगितलं नवीन कंपनीकडून प्रस्ताव तयार करून त्या ठिकाणी पण अजूनही प्रस्ताव तयार झाला नाही. म्हणून माझ्या या ठिकाणी पाणी पुरवठा विधेयकाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन PMC नवीन प्रस्ताव तयार करावा अशी या ठिकाणी विनंती करते. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, JTBL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.